नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि आदरणीय पालकांनो. महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या युट्यूब चॅनल तर्फे मी आपली मार्गदर्शक शमी महाडेश्वर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. आजचा हा व्हिडिओ प्रत्येक नीट विद्यार्थ्याने आणि त्याच्या पालकांनी शेवटपर्यंत पाहणे अत्यंत आवश्यक आहे. कारण आज आपण अशा विषयावर चर्चा करणार आहोत ज्यामुळे तुमचे लाखो रुपये वाचू शकतात, तुमच्या मुलाचे एक संपूर्ण वर्ष वाचू शकते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. गेल्या अनेक वर्षापासून हजारो विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधताना मला एक गोष्ट वारंवार जाणवते. अनेक पालकांना वाटते की वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत काउन्सिलिंग म्हणजे फक्त कॉलेजचा प्रेफरन्स भरणे. काही जण तर अगदी सहजपणे म्हणतात, मॅडम वेबसाईटवर जाऊन कॉलेजची नावे भरायची आहेत, मग त्यासाठी एवढी फी कशाला. काही पालक काउन्सिलिंगची फी कमी करण्यासाठी घासाघीस करतात. त्यांना वाटते की हा फक्त काही मिनिटांचा काही दिवसांचा व्यवसाय आहे. पण मी प्रत्येक पालकाला एकच प्रश्न विचारते, जर चुकीच्या निर्णयामुळे तुमच्या मुलाचे एक वर्ष वाया गेले, जर लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले, जर चांगले गुण असूनही इच्छित कॉलेज मिळाले नाही किंवा योग्य कागदपत्र नसल्यामुळे प्रवेश रद्द झाला, तर त्या नुकसानीची भरपाई कोण करणार. मित्रांनो, वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया ही इतर कोणत्याही सामान्य प्रवेश प्रक्रियेसारखी नाही. अभियांत्रिकी, कला, वाणिज्य किंवा विज्ञान शाखेतील प्रवेश अनेकदा तुलनेने सोपे असतात. परंतु MBBS, BDS, BHMS, BAMS, PPT किंवा इतर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळे नियम, वेगवेगळ्या अटी आणि अनेक कायदेशीर बाबी लागू होतात. येथे फक्त चांगले गुण असून उपयोग होत नाही. योग्य कागदपत्रे, योग्य वेळ, योग्य निर्णय आणि योग्य मार्गदर्शन हे चारही घटक तितकेच महत्त्वाचे असतात. अनेक पालकांना असे वाटते की काउन्सिलर म्हणजे फक्त वेबसाईटवर लॉग इन करून कॉलेजची यादी भरून देणारी व्यक्ती. प्रत्यक्षात एक अनुभवी काउन्सिलरचे काम त्यापेक्षा कितीतरी मोठे असते. तो विद्यार्थ्याची पात्रता तपासतो, त्याची कागदपत्रे पडताळतो, आरक्षणाचे नियम समजावून सांगतो, राज्य कोटा आणि ऑल इंडिया कोटा यातील फरक स्पष्ट करतो, कॉलेजचा दर्जा, फी, हॉस्पिटल, रुग्णसंख्या, इंटर्नशिप, बॉन्ड, भविष्यातील संधी, बेटरमेंट, एक्झिट, अपग्रेडेशन आणि रिपोर्टिंग अशा प्रत्येक टप्प्याचे नियोजन करतो. बऱ्याचदा पालकांच्या मनात एक मोठा द्विधा मनस्थिती आणि शंका असते. माझ्या पाल्याचे गुण हे कट ऑफच्या अगदी बॉर्डरवर आहेत किंवा बॉर्डरपेक्षा थोडेसे कमी आहे, तर आम्ही या प्रवेश प्रक्रियेमध्ये काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये सहभागी व्हावे का. यावर आमचे अगदी स्पष्ट आणि ठाम उत्तर आहे, तुम्ही काउन्सिलिंग प्रक्रियेत 100% सहभागी झालेच पाहिजे. पालकांनी एक गोष्ट अत्यंत बारकाईने समजून घेतली पाहिजे. वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत जर तुम्हाला तुमच्या पाल्याच्या गुणांनुसार उपलब्ध असणाऱ्या उत्तम कॉलेजमध्ये प्रवेश हवा असेल, तर प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेत सहभागी होणे हाच एकमेव मार्ग आहे. जर तुम्ही फॉर्मच भरला नाही किंवा काउन्सिलिंग मध्ये भागच घेतला नाही, तर तुम्ही न लढताच प्रक्रियेच्या सुरुवातीला बाहेर फेकले जाल. लढाई जर जिंकायची असेल तर आधीच रणांगणात उतरणे अनिवार्य असते. वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत पहिल्या किंवा दुसऱ्या फेरीत जरी कट ऑफ जास्त वाटत असला तरी पुढील तिसऱ्या राऊंडमध्ये, मॉपअप राऊंडमध्ये किंवा शेवटच्या स्टे व्हॅकन्सी राऊंडमध्ये अचानक समीकरणे बदलतात. अनेकदा वरच्या गुणांचे विद्यार्थी ऑल इंडिया कोट्यात किंवा दुसऱ्या चांगल्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतात आणि खालील जागा रिकाम्या होतात. अशा वेळी जो विद्यार्थी काउन्सिलिंगच्या शर्यतीत शेवटपर्यंत टिकून राहतो, त्यालाच शिल्लक राहिलेल्या जागेवर प्रवेश मिळण्याची नामी संधी मिळते. त्यामुळे गुणांची चिंता न करता योग्य काउन्सिलरच्या मार्गदर्शनाखाली नोंदणी करा, प्रक्रियेत सक्रिय राहा आणि आपला प्रवेश सुरक्षित करण्याचा प्रयत्न करा. आज मी तुम्हाला काही प्रत्यक्ष घडलेल्या घटना सांगणार आहे. या घटना कोणत्याही पुस्तकातील नाहीत, या माझ्या अनुभवातून आलेल्या आहेत. या घटना ऐकल्यानंतर तुम्हाला नक्कीच समजेल की काउन्सिलिंगवर खर्च केलेली रक्कम ही खर्च नसून विद्यार्थ्यांच्या भविष्यात केलेली सुरक्षित गुंतवणूक असते. सर्वप्रथम एक गोष्ट समजून घ्या, लोकांना दिसते ते फक्त काउन्सिलिंगचे काही दिवस, पण दिसत नाही तो वर्षभर चालणारा त्यांचा अभ्यास. एक जबाबदार काउन्सिलर वर्षभर MCCचे प्रत्येक परिपत्रक वाचतो, महाराष्ट्र CET सेलचे प्रत्येक अपडेट अभ्यासतो, NMCचे नियम समजून घेतो, न्यायालयीन निर्णयांचा अभ्यास करतो, नवीन कॉलेज, नवीन जागा, नवीन फी स्ट्रक्चर, नवीन नियम आणि मागील अनेक वर्षांचे कट ऑफ यांचे विश्लेषण करत असतो. हा अभ्यास एका दिवसात होत नाही. अनेक वर्षांचा अनुभव, सातत्याने केलेला अभ्यास आणि हजारो विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेतील प्रत्यक्ष अनुभव यामुळेच योग्य निर्णय घेणे शक्य होते.
म्हणूनच जेव्हा पालक काउन्सिलिंगच्या फी बद्दल प्रश्न विचारतात तेव्हा त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे की ते फक्त काही तासांचे मानधन देत नाही, ते अनेक वर्षाच्या अनुभवाचे, अभ्यासाचे, जबाबदारीचे आणि योग्य निर्णय क्षमतेचे मूल्य देत असतात. आता मी तुम्हाला काही वास्तविक उदाहरणे सांगणार आहे. ही उदाहरणे मी कोणाला घाबरवण्यासाठी सांगत नाही, तर पालकांनी योग्य वेळी योग्य निर्णय घ्यावा म्हणून सांगत आहे. सर्वप्रथम एका विद्यार्थ्याचे उदाहरण पाहूया. त्या विद्यार्थ्याला नीट मध्ये सुमारे 450 गुण मिळाले होते. काउन्सिलिंग सुरू झाल्यावर पालक अत्यंत आनंदाने माझ्याकडे आले आणि म्हणाले की आता आमच्या मुलाला सरकारी कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल का, रेफरन्स भरून द्या. मी नेहमीप्रमाणे सर्व कागदपत्रे तपासायला सुरुवात केली. 10वीचे प्रमाणपत्र, 12वीचे प्रमाणपत्र, नीट स्कोअर कार्ड, आधार कार्ड, फोटो सर्व काही होते. पण एक महत्वाचे कागदपत्र नव्हते, ते म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट. मी पालकांना विचारले डोमिसाईल कुठे आहे. त्यांनी अगदी सहज उत्तर दिले, तर त्याची गरज आहे का, आम्ही नंतर काढून आणू. मित्रांनो, इथेच सर्वात मोठी चूक झाली होती. त्या विद्यार्थ्याचे गुण ऑल इंडिया कोटामधून MBBS मिळवण्यासाठी पुरेसे नव्हते. त्याची खरी संधी महाराष्ट्र राज्य कोट्यात होती. पण राज्य कोट्यासाठी डोमिसाईल सर्टिफिकेट असणे आवश्यक होते. वेळ निघून गेली आणि तो विद्यार्थी त्या वर्षी राज्य काउन्सिलिंग मध्ये सहभागी होऊ शकला नाही. जर तो विद्यार्थी महिनाभर आधी आमच्याकडे आला असता तर काउन्सिलिंग पूर्वी त्याला ते सर्टिफिकेट काढणे सोपे गेले असते. काउन्सिलिंग सुरू झाल्यावर तुम्ही घाई गडबडीत अशा प्रकारे काउन्सिलिंग जॉईन केली तर तुमची आवश्यक कागदपत्रे जमा करायला तुम्हाला वेळ उपलब्ध होऊ शकणार नाही. म्हणून सजग पालक सुरुवातीला 6 ते 8 महिने आधीच काउन्सिलिंग जॉईन करतात आणि या 8 महिन्यात ते काउन्सिलिंगच्या सर्व प्रक्रियेची माहिती घेतात व काउन्सिलिंगच्या वेळी सुसज्ज राहतात, जेणेकरून त्यांचा प्रवेश 100% होऊ शकतो. डोमिसाईल सर्टिफिकेट नसल्यामुळे त्या विद्यार्थ्याला प्रवेशाला मुकावे लागले. आता विचार करा, चूक गुणांची नव्हती, चूक विद्यार्थ्याचीही नव्हती. चूक फक्त एवढी होती की योग्य वेळी योग्य कागदपत्र तयार केलेले नव्हते. अशा वेळी पालक एकच वाक्य बोलतात, आम्हाला हे आधी कोणीच सांगितले नाही. यासाठी काउन्सिलर आवश्यक असतो. आता दुसरे उदाहरण पाहूया. एका विद्यार्थ्याकडे कास्ट सर्टिफिकेट होते, त्यामुळे त्याच्या पालकांना वाटत होते की त्यांना आरक्षणाचा लाभ सहजच मिळेल. पण जेव्हा मी कागदपत्र तपासले तेव्हा लक्षात आले की त्याच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नव्हते. मी त्यांना सांगितले की काही प्रक्रियांसाठी कास्ट व्हॅलिडिटी अत्यंत महत्वाची असते. पालक म्हणाले की मी अर्ज केला आहे, नंतर मिळेल. पण वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया कोणासाठीही थांबत नाही. प्रवेशाची तारीख आली की कॉलेज कागदपत्र मागते. त्या दिवशी व्हॅलिडिटी नसली तर आरक्षणाचा लाभ मिळणे कठीण होऊ शकते. त्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ओपन कॅटेगरी मधून लाखो रुपयांची फी भरण्याची नव्हती. त्यामुळे त्यांच्यासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न टाळता आला असता का? नक्की. जर प्रवेश प्रक्रियेच्या काही महिने आधी योग्य मार्गदर्शन मिळाले असते तर आवश्यक कागदपत्रे वेळेत तयार झाली असती. मित्रांनो, मी नेहमीच एक गोष्ट सांगते, नीटची तयारी जितकी महत्वाची आहे तितकीच प्रवेश प्रक्रियेची तयारीही महत्वाची आहे. फक्त अभ्यास करून चालत नाही, कागदपत्रांची तयारीही तितकीच आवश्यक असते. आता तिसरे उदाहरण पाहूया. एका विद्यार्थ्याने इंटरनेटवर अनेक व्हिडिओ पाहिले. त्याला वाटले की आता मला सर्व काही समजले आहे. त्यामुळे त्यांनी स्वतःच रेफरन्स लिस्ट भरली. त्याने आपल्या आवडीच्या कॉलेजचा क्रम चुकीचा ठेवला. त्याला कमी पसंतीचे कॉलेज मिळाले. नंतर त्याला बेटरमेंट, अपग्रेडेशन आणि पुढील राऊंडचे नियम समजले. पण तेव्हा खूप उशीर झाला होता, कारण एकदा चुकीचा निर्णय घेतला की काही वेळा तो मागे घेता येत नाही. मित्रांनो, प्रेफरन्स फिलिंग म्हणजे फक्त कॉलेजची नावे लिहिणे नाही. प्रेफरन्स तयार करताना अनेक गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. तुमचे गुण, तुमची कॅटेगरी, मागील वर्षाचे कट ऑफ, कॉलेजचे स्थान, वार्षिक फी, बॉन्ड, हॉस्टेल, पेशंट लोड, भविष्यातील पीजीची संधी, या सर्व बाबींचे विश्लेषण करून प्रेफरन्स लिस्ट तयार केली जाते. म्हणूनच 2 विद्यार्थ्यांचे गुण सारखे असले तरी त्यांची प्रेफरन्स लिस्ट सारखी असू शकत नाही, कारण प्रत्येक विद्यार्थ्याची परिस्थिती वेगळी असते. म्हणूनच अनुभवी काउन्सिलर प्रत्येक विद्यार्थ्यासाठी वेगळी रणनीती तयार करतो. याच कारणामुळे हजारो विद्यार्थ्यांपैकी अनेकांना त्यांच्या अपेक्षेपेक्षा चांगले कॉलेज मिळते, तर काही जण चांगले गुण असूनही चुकीच्या निर्णयामुळे मागे पडतात. म्हणून मी प्रत्येक पालकाला सांगते, नीट परीक्षा संपल्यानंतर अभ्यास संपत नाही. खरी परीक्षा तर त्यानंतर सुरू होते आणि त्या परीक्षेचे नाव आहे वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया. म्हणूनच वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत योग्य मार्गदर्शन आणि काउन्सिलिंग अत्यंत महत्वाचे आहे.
MBBS, BDS, BAMS, BHMS, BPT आणि सर्व कोर्सेससाठी आम्ही विद्यार्थ्यांना त्यांच्या योग्यतेनुसार संपूर्ण मार्गदर्शन करतो. तसेच त्यांच्यासाठी योग्य प्रेफरन्स लिस्ट तयार करून देतो. रजिस्ट्रेशन पासून ते अलॉटमेंट पर्यंत संपूर्ण प्रक्रियेची जबाबदारी आम्ही घेतो. तसेच कागदपत्र व्हेरिफिकेशन पासून प्रत्येक टप्प्यावर अचूक मार्गदर्शन करून कोणतीही चूक होऊ नये याची काळजी घेतो. काउन्सिलिंग मधील तुमच्या सर्व शंका, चुका आणि गोंधळ दूर करून तुमचा प्रवेश प्रवास अधिक सोपा आणि यशस्वी बनवतो. म्हणूनच योग्य आणि अनुभवी काउन्सिलरकडे काउन्सिलिंग जॉईन करा. जर तुम्हाला आमची पेड काउन्सिलिंग हवी असेल तर 93 25 26 15 62 या आमच्या व्हॉट्सअप नंबरवर पेड असा मेसेज करा. तसेच नीट 2026 परीक्षा आणि काउन्सिलिंग संदर्भातील सर्व फ्री अपडेट हवे असतील तर आमच्या 93 25 26 15 62 या नंबरवर फ्री अपडेट्स असा मेसेज करा. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.